विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. जयवंती करिअर अकॅडमी मुंबई या यूट्यूब चॅनलवरती मी पृथ्वीराज राठोड आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण मराठी या विषयावर चर्चा करणार आहे. बघा, मराठी व्याकरणचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण जो गेम चेंजर सब्जेक्ट आहे, एकदम गेम चेंजर्स का म्हणतोय मी याला, मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि या भाषेमध्ये आपण निश्चितच पारंगत असणे अपेक्षित आहे. आणि जर आपण तलाठी भरती किंवा इतर सरळ सेवा भरतीच्या परीक्षा बघितल्या तर आपल्याला जोपर्यंत आपण आउट ऑफ मार्कपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण फायनल पोस्टमध्ये जाऊ शकत नाही मित्रांनो. तर आउट ऑफ मार्क घेण्यासाठी हा विषय खूप चांगला आहे. पण विद्यार्थी मित्रांच्या मनात एवढी भीती आलेली आहे की मराठी व्याकरण म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला कोणी सांगितलेलं नसतं. मास्तर शिकवतोय, आपल्याला शिकवत असताना त्याला एवढं माहिती आहे 25 मार्काला काय आहे मराठी व्याकरण, पण मराठी व्याकरण म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये किती घटक येतात हे आपल्याला माहीत नसतं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. आता मराठी व्याकरणला जर आपण गुण बघितले तर एकूण 25 गुण असतात किंवा 25 मार्क असतात. मार्क आणि गुण एकच असतो, बरोबर. 25 गुण किंवा 25 मार्क. आता याच्यामध्ये काही भाग पडतात विद्यार्थी मित्रांनो. ते भाग कसे ते बघा. पहिला भाग जो पडतो तो आहे व्याकरणाचा. कशाचा? व्याकरण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरा जो याच्यामध्ये भाग पडतो तो आहे शब्दसंग्रह. तो काय आहे? शब्दसंग्रह. खूप इम्पॉर्टंट आहे हा भाग, शब्दसंग्रह. पहिला काय झाला? व्याकरण. दुसरा काय झाला? शब्दसंग्रह. आणि त्याच्यानंतर जो महत्त्वाचा घटक येतो तो आहे काव्यसंग्रह. काव्यसंग्रह. आणि मित्रांनो या घटकाकडे आपलं मूळतः दुर्लक्ष झालेलं असतं. का दुर्लक्ष झालेला असतो? बऱ्याच रेफरन्स बुकमध्ये हा घटक दिलेला नाही आणि दिलेला असला तरी त्या प्रमाणात तो परिपूर्ण नाही आहे. पण प्रश्नाचं जर तुम्ही बघितला, अलीकडचे पेपर बघा, IBPS पॅटर्नचे बघा, TCS पॅटर्नचे बघा, तुम्हाला याच्यावरती 3 ते 4 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये भेटून जाईल मित्रांनो. आणि त्यानंतर ग्रंथ संपदा हा एक गट केलेला आहे आपण, ग्रंथ संपदा. तर अशी मराठी व्याकरणचं डिवायडेशन आहे. त्याच्यामध्ये हा जो व्याकरण घटक आहे तो 12 ते 13 गुण, शब्दसंग्रह 8 ते 9 गुण, त्यानंतर काव्यसंग्रह 3 ते 4 गुण आणि ग्रंथसंपदा 1 ते 2 मार्काला विचारत असते मित्रांनो आपल्याला. आता हे जे मी डिवायडेशन केलेलं आहे हे सगळं ढोबळ मानानं आहे. निश्चितच 12 येईल का, निश्चितच 8 येईल का, तर इकडं तिकडं होणार आहे. तर चला आपण एक एक घटक सविस्तर बघूया. पहिला घटक जो बघणार आहे आपण तो आहे व्याकरण, जो आपल्याला किती मार्काला आहे मित्रांनो? 12 ते 13 गुणाला. आता असं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सगळं मराठी व्याकरण फोडून एकदम मराठी व्याकरणचा आपण निश्चित अभ्यास कसा केला पाहिजे हे तुम्हाला सांगतो. निश्चितच तुमच्यासाठी गेम चेंजर असणारा हा सब्जेक्ट आहे आणि मी तुमच्यासमोर तसंच मांडणार आहे मित्रांनो. तर बघा, पहिला घटक जो आपण मांडणार आहे तो आहे व्याकरण. तो आहे व्याकरण. आता व्याकरणाची सुरुवात करत असताना किंवा व्याकरण अभ्यासत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत पाहिजे की आपण या विषयाचं नेमकं सुरुवात कशी केली पाहिजे. कारण तुम्ही घेतला पुस्तक आणि वाचायला लागले डायरेक्ट अलंकार, घेतला पुस्तक डायरेक्ट घेतला प्रयोग, तर याच्यामध्ये एक फेज आहे, एक याचं स्ट्रक्चर आहे. त्यानुसार जर आपण गेलो तर आपल्याला हा संपूर्ण विषय अभ्यासण्यासाठी सोपा जात असतो. ते आपण कसं गेलं पाहिजे मित्रांनो? बघा, आता मला सांगा, एक लहान मूल आहे, एक लहान मूल जन्माला आला आणि त्याला जर एखादी भाषा शिकायची असेल तर त्याला काय करायला लागेल मित्रांनो? पहिले ऐकावं लागेल. मग काय करेल? तो थोडं थोडं बोलेल. थोडं थोडं बोलल्यानंतर काय होईल? ते संभाषण करायला लागेल. संभाषण केल्यानंतर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? ते वाचायला लागेल. वाचल्यानंतर लिहायला लागेल. तर भाषाविषयक कौशल्याच्या या 5 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या मित्रांनो? 5. खूप वेळेस प्रश्न आलाय, भाषाविषयक कौशल्याच्या एकूण पायऱ्या किती? किती? 5. तर मला सांगा, हा जो व्याकरण घटक आहे तर हे शिकण्यासाठी पण आपल्याला काही पायऱ्यांच्या माध्यमातून जावं लागतं. याच्यामध्ये पहिले भाषा तयार होत असताना पहिले काय तयार होतं? तर तयार होते मूलध्वनी. काय तयार होते? मूलध्वनी. ओके, मूलध्वनी किंवा याला आपण वर्ण म्हणू शकतो. काय तयार झालं? मूलध्वनी किंवा वर्ण. हे झाल्याच्या नंतर याच्यापासून तयार होतो मित्रांनो तो म्हणजे शब्द. काय तयार होतो? शब्द. पहिले काय तयार झाल्या? पहिले मूलध्वनी आल्या, त्यानंतर काय आला? शब्द. आणि शब्दानंतर शब्दापासून आपण काय बनवतो विद्यार्थी मित्रांनो? तर तो म्हणजे वाक्य. तो म्हणजे काय बनवतो? वाक्य. आणि वाक्यापासून आपण बनवतो उतारा. काय बनवतो? उतारा.
आता जनरली तलाठी वगैरे भरतीला हा उतारा आपल्याला येत नाही, पण कंबाईनला वगैरे येतो, पण येऊ शकतो आपल्याला, पण असावं प्रसंगाला माहिती. बघा आता वर्ण, बघा जर तुम्हाला वर्ण समजलं तर तुम्हाला शब्द समजणार आहे, जर तुम्हाला शब्द समजलं तर वाक्य समजणार आहे, आणि वाक्य समजायला लागलं तर आणि तरच तुम्हाला उतारा समजणार आहे. हे मराठी व्याकरण आहे मित्रांनो. बघा आता या वर्णामध्ये काय काय येतं हो, बघा घटक तयार करू आपण याच्यामध्ये डायरेक्टली. वर्णामध्ये तुम्हाला पहिला घटक तयार झाला इथं म्हणजे तो वर्णमाला. वर्णमाला हा घटक तयार झाला. आता वर्णमालेमध्ये अजून काय तयार होईल, वर्णांचे उच्चार. वर्णांचे उच्चार, ओके, वर्णांचे उच्चार हा याचा उपघटक करता येईल. याच्यामध्ये दुसरा जो घटक तयार होईल मित्रांनो तो कोणता होईल, काय येईल याच्यामध्ये, वर्णमाला आला. जर तुम्हाला वर्णमाला यायला लागली तर तुम्हाला संधी यायला सुरुवात होते मित्रांनो. ज्याची वर्णमाला चांगली त्याला काय तयार होते, त्याला काय येते, संधी. जर तुमची वर्णमालाच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर हा टॉपिक तुम्हाला समजणार नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला काय क्लिअर लागेल, मूलध्वनी माहीत पाहिजेत, त्यानंतर वर्ण माहीत पाहिजे. वर्ण माहीत झाल्यानंतर पुढचं महत्वाचं स्टेज तो म्हणजे काय मित्रांनो, शब्द. आता शब्दाचे काय काय प्रकार पडतात बघा, शब्दामध्ये काय काय येतो, शब्द कसे कसे तयार होतात, किंवा शब्दामध्ये आपण मराठीचे किती टॉपिक घेऊ शकतो, ही पण गोष्ट या ठिकाणी महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये पहिला पार्ट जो येतो जो सगळ्यात महत्वाचा आहे तो आहे शब्दांच्या जाती. तो काय आहे, शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती किती, 8. आता शब्दांच्या जाती मी जर असा उल्लेख केला याच्यामध्ये त्या 8ही जाती आल्या. ठीक आहे, शब्दामध्ये काय आला, शब्दांच्या जाती. पहिले काय तयार झालं होतं, वर्णमाला, नंतर शब्दांच्या जाती. आता याच्यामध्ये शब्द जर तुम्हाला समजायला लागले, तुम्हाला जर शब्द समजायला लागले तर तुम्हाला निश्चितच समास यायला सुरुवात होते मित्रांनो. काय यायला सुरुवात होते, समास. काय आलं पहिले तुम्हाला, शब्दांच्या जाती, नंतर काय आलं तुम्हाला, समास आलं. आता शब्दांच्या जाती आलं, समास आलं, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शब्दशक्ती हा घटक घेता येईल, शब्दशक्ती. त्यानंतर जो घटक येतो तो महत्वाचा म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी, शब्दसिद्धी म्हणजे किती घटक झाले याच्यामध्ये, पहिला बघा शब्दांच्या जाती, समास, शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी. जे जे शब्दापासून तयार होते ते सर्व घटक याच्यामध्ये जाणार. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वाक्य. काय आहे, वाक्य. जर तुम्हाला वाक्य समजायला लागलं, जर तुम्हाला वाक्य समजायला लागलं तर तुम्हाला वाक्य पृथक्करण येईल. काय येईल, वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण, वाक्य पृथक्करण. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक घटक येतो तो म्हणजे वाक्य संश्लेषण. तो काय येतो, वाक्य संश्लेषण. त्यानंतर येतो वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर, वाक्य रूपांतर. एवढं जरी केलं ना मित्रांनो मोर दॅन इनफ आहे, खूप होतंय. कारण आपण जे परीक्षा देतोय त्याच्यामध्ये क्वेश्चन असतात आणि ते क्वेश्चन असल्यावर काय होतं, मागचे जे क्वेश्चन असतात ते ॲज इट इज रिपीट होण्याचं प्रमाण याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे एवढे घटक केले ना मोर दॅन इनफ, उतारा आपल्याला नाही आहे. ठीक आहे, आता हे कशाचे घटक झाले सगळे, एवढं जर आपण केलं तर आपल्याला किती मार्क येणार आहे सांगा. एवढं जर आपण केलं तर याच्यामध्ये आपण अजून एक घटक घेऊ शकतो वाक्यामध्ये, तो म्हणजे प्रयोग. तो कोणता घेऊ शकतो मित्रांनो, प्रयोग. मी याला महत्वाचा घटक मानतो प्रयोगाला याच्यामध्ये. कोणता, प्रयोग. पण बघा कसं आलोय आपण, पहिले आपल्याला मूलध्वनी आली, मूलध्वनीनंतर आपल्याला शब्द आले, शब्दानंतर आपल्याला वाक्य आले आणि वाक्यामध्ये हे आलं. म्हणजे प्रयोगपर्यंत पोहोचण्यासाठी माझं एवढं क्लिअर असावं लागतं तर आणि तरच मी इथं जाऊ शकतो. तुम्ही जर डायरेक्ट पुस्तक घेतला आणि सर मी प्रयोग वाचतो, नाही येणार बाळा तुला. आयुष्य जाईल तुझं ते करता कर्म बघत बघत, पण तुला हे येणार नाही. जर तुझा हे क्लिअर असेल तर तुला निश्चित येईल. आता हे जे घटक आहे एकूण हे किती मार्काला येते आपल्याला, 12 ते 13. 12 ते 13 गुणाला मी जे फळ्यावर तुम्हाला दिलेलं आहे एवढं तुम्हाला 12 ते 13 गुणाला येईल. लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यानंतर व्याकरण झाल्यानंतर दुसरा महत्वाचा घटक तो म्हणजे शब्दसंग्रह. काय येतो विद्यार्थी मित्रांनो, शब्दसंग्रह. शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये काय येईल विद्यार्थी मित्रांनो, पहिला महत्वाचा घटक बघा, शब्दसंग्रह जर आपण करायला घेतलं तर शब्दसंग्रहामध्ये खूप शब्द असतात. आता याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर शब्दसंग्रहामध्ये पहिला समानार्थी शब्द. समानार्थी शब्द, समानार्थी शब्द आला. त्यानंतर दुसरा आला विरुद्धार्थी शब्द.
विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर तिसरा शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द. त्यानंतर एकाच अर्थाचे एका शब्दाचे अनेक अर्थ. त्यानंतर याच्यामध्ये येतात अलंकारिक शब्द आणि सगळ्यात महत्त्वाचा परभाषिक शब्द. शब्दसंग्रहामध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. याचा पण स्क्रीनशॉट घ्या. शब्दसंग्रहामध्ये एवढ्या गोष्टी येतात: समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एकच शब्द, त्यानंतर एका शब्दाचे अनेक अर्थ, अलंकारिक शब्द आणि परभाषिक शब्द. याला वेटेज किती रे मित्रांनो? 8 ते 9 गुण. 8 ते 9 गुण याला एवढं वेटेज आहे, ज्याला आपण काय दिले नाव? शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रह झाल्याच्या नंतर तिसरा महत्त्वाचा जो घटक येतो मित्रांनो तो आहे काव्यसंग्रह. तो काय असणार? काव्यसंग्रह. आता ॲक्च्युली पोलीस भरती जे आपण दिलेले विद्यार्थी मित्र आहेत माझे, त्यांनी याच्यावर फोकस केलेला नसतो. तो कोणता? काव्यसंग्रह. हे आपल्याला आता फोकस करायचं आहे. काव्यसंग्रह. आता काव्यसंग्रहामध्ये काय काय येतं विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा येतो अलंकार. काय येतो? अलंकार. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक याच्यामध्ये येणार विद्यार्थी मित्रांनो, बघा अलंकार मी तिकडं पण घेऊ शकत होतो, पण अलंकार मी इथे का घेतलं? कारण ते काव्यशास्त्रामध्ये येत आणि अलंकार येण्यासाठी आपल्याला मागच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो त्या क्लिअर पाहिजेत, तरच हे आपल्याला येतं, नाहीतर हे येत नाही. अलंकार नंतर आपल्याला येतं वृत्ते म्हणू शकतो आपण त्याला. अलंकार वृत्त जर आपण याच्यामध्ये घेतले तर याच्यामध्ये हा वृत्त म्हणजे काय सर? आता हे पोलीस भरतीवाल्यांसाठी थोडंसं नवीन असतं बरं. काही विद्यार्थी मित्रांना माहीत असतं, काही विद्यार्थी मित्रांना हे माहीत नसतं, पण इथे तुम्हाला 2 मार्काला हे विचारलेच जातात, हे निश्चित आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे या टॉपिकवर फोकस द्या. वृत्तेनंतर तुम्हाला तिसरा महत्त्वाचा घटक येणार आहे तो म्हणजे काव्य. काय येणार? काव्य. आणि त्यानंतर येणार तुम्हाला रस. काय येणार? अलंकार, वृत्त, काव्य आणि रस. एवढंच करा, मोर दॅन इनफ आहे. याच्या बाहेर काही करायचं काम नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि याला गुण किती? 3 ते 4 गुण. 3 ते 4 गुण. याच्या बाहेर काही येत नाही, एवढंच करा. याचा पण स्क्रीनशॉट घ्या. आणि त्यानंतर सगळ्यात अजून 2-3 मार्काला कधी कधी प्रश्न येतात, कधी कधी म्हणण्यापेक्षा 1-2 एकाड एक परीक्षा सोडल्या की प्रश्न असतात, ते म्हणजे ग्रंथसंपदा. आता ग्रंथसंपदा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? आता मराठीमध्ये बरेच ग्रंथ तयार झालेले आहेत, त्या ग्रंथाचे वेगवेगळे असणारे लेखक, ठीक आहे. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार. आता काही माझे विद्यार्थी म्हणजे शिकवणारे शिक्षक वगैरे जे असतात आमचे, ते याच्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे पण घेत असतात. ॲक्च्युली ते करंटचा भाग आहे, पण मराठी म्हणून आपण घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य संमेलन याच्याबद्दल थोडीफार माहिती असली पाहिजेत. आणि कोणता ग्रंथ कोणाचा आहे हे स्पेसिफिक ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे. तर याला ग्रंथसंपदेला आपल्याला मिनिमम आहे 1 ते 2 मार्काला हे आपल्याला विचारतात. 1 ते 2 मार्क, ठीक आहे. अशा प्रकारे 25 गुणांचं आपण डिवायडेशन या ठिकाणी बघितलेलं आहे. मराठीमध्ये 25 गुण आणि त्याचे उपघटक. आता आपल्याला अभ्यास कसं करायचं? जे मी पहिला उपघटक केला, जो तुम्ही लिहिलेला आहे किंवा स्क्रीनशॉट घेतलेला आहे, काय करणार विद्यार्थी मित्रांनो? पहिला टॉपिक लिहिलं तुम्ही वर्णमाला. काय लिहिलं? वर्णमाला. हा टॉपिक पूर्ण वाचल्यानंतर चांगल्या तरी आपण जे उपघटक केले त्यानुसार व्यवस्थित वाचा. ते वाचल्यानंतर याच्यावर आतापर्यंत आलेले आयोगाचे प्रश्न म्हणतोय मी, MPSCचे जे कंबाईन गट ब परीक्षा आहे त्याचे प्रश्न आपण पडताळले पाहिजेत. आणि त्यानंतर तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, तलाठी द्या, फॉरेस्ट द्या, त्याची प्रश्नपत्रिका संच तुमच्याकडे असला पाहिजे. आणि ते वाचल्यानंतर त्या संचातून प्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो. निश्चितच तुम्हाला या विषयामध्ये चांगला कमांड येऊ शकेल. आणि भविष्यात आपण प्रत्येक याच्यावर एक एक व्हिडिओ अपलोड करणार आहेत. जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण या संपूर्ण घटकांवरती व्हिडिओ आयोजित करणार. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता, सर याच्यासाठी आपण पुस्तक कोणता वाचला पाहिजे? मी म्हणतो महाराष्ट्रातला कोणताही पुस्तक मराठी व्याकरणचा वापरा, परंतु तुमच्याकडे प्रश्नसंच मात्र असले पाहिजे. तो आपल्यासाठी दिशाज्ञान ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याला आपला शत्रू जोपर्यंत माहीत असत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी लढायचं कसं, आपला सामना कसा झाला पाहिजेत हे आपल्याला माहीत नसते. त्याच्यासाठी हे व्यवस्थित करा.
आता काव्य जर तुम्ही केलं तर काव्याला अंडरलाईन करा, त्या पेजवर फक्त काव्यच तेच वाचायचं, मागच्या परीक्षेला आलेले प्रश्न सोडवायचे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आणि 25 पैकी 25 गुण आपल्याला या विषयामध्ये निश्चितच प्राप्त होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आले तर व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा नंबर वगैरे दिलेला आहे, निश्चित तुम्ही कधीही कॉल करू शकता। भविष्यात तुम्हाला याच्याबद्दल नोट्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी, काव्य, रस याच्याबद्दल निश्चितच नोट्स तुम्हाला मिळतील। संपर्कात राहा विद्यार्थी मित्रांनो। या व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला माऊली करिअर अकॅडमी यांनी मदत केलेली आहे, सगळा स्ट्रक्चर त्यांनी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण चांगलं काम करत असलो की आपल्याला चांगले लोक भेटत असतात, हे त्याचं उत्तम उदाहरण मला म्हणता येईल आणि अशा तऱ्हेने निश्चितच रोज आपण भेटत राहू। आपला 4 दिवसाचा टार्गेट आहे, आपला दुसरा व्हिडिओ तयार झालेला आहे। उद्याचा जो आपला लेक्चर असणार आहे तो आपल्याला निश्चितच एकतर इंग्रजी व्याकरण विद्यार्थी मित्रांनो किंवा सामान्य ज्ञान। आता विद्यार्थी मित्रांचं असं म्हणजे विद्यार्थी मित्रांचे फोन असे येत आहेत की सर सामान्य ज्ञानवर बनवलं पाहिजे। आता सामान्य ज्ञान विषयावर आपण खूप डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी।